सुखवसे ही चिठाई बहुपायी संताची मनोनी केला वास नाही नाश ठाई न करवे हालचाली निवारली चिंता हे मनोनी केला वास नाही नाश ठाई तुका म्हणे निवेतनु रजकणू लागता तुका म्हणे निवेतनु रजकणू लागता मनोनी केला वास नाही नाश ठाई सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबरायांचा अभंग आहे. वैकुंठवासी प्रार्थस्मरणीय आदरणीय वंदनीय पूजनीय असणारे प्रार्थस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य बाबांच्या आणि वैकुंठवासी गुरुवर्य भाऊंच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तृतीय दिनी अशा प्रकारचा हा उत्सव आहे. गेली 12 वर्ष आपण हा सोहळा साजरा करत आहोत. म्हणजे एक तप पूर्ण होत आहे. यावर्षी 12वं वर्ष आहे. म्हणजे तपपूर्ती सोहळा आहे. कुणीकडं वर्ष निघून गेली कळत नाही महाराज. घटका गेली पळे गेली तास वाजे झनाना असं म्हटलंय. आयुष्याचा शेवट होतो राम कार्य म्हणाना अशी परिस्थिती आहे. 12 वर्ष निघून गेली. मला सुद्धा वाटत नाही की 12 वर्ष या जागेवरती आपण कार्यक्रम केला. मला वाटतं यातलं फक्त एकच वर्ष भामेश्वर मंदिरामध्ये झालं आणि नंतर आपला माऊली नगरमध्येच नामसप्ताह सुरू झाला. किती किती दिवस निघून गेले विचार करा. 12 वर्ष म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? एक महिना लवकर जात नाही. 12 वर्ष म्हणजे सोपं नाही. 12 वर्ष निघून गेली. 12 वर्ष तपश्चर्या घडली, सेवा करून घेतली भाऊ बाबांनी. हा विशेष आहे. ही संतांची कृपा आहे. परिसर खूप मोठा आहे माऊली नगर. पण मी येतो तसं एवढीच माणसं, ह्याच्यापेक्षा वाढतच नाहीत. आता काय कुणीकडून वाढवावं लागतील ह्याचा प्रश्न आहे मोठा. कसे वाढवावेत हाही प्रश्न आहे. अगोदर जेवण देऊन बघितलं तरी जमानात, मागून देऊन बघितलं तरी जमानात. म्हणजे नेमकं काय कशात अडकलंय काय कळणार. जेवण वाचून तर काही नडत नाही. प्रसाद हा प्रसादच आहे, प्रश्नच नाही. प्रसाद अगोदर घेतला काय मागून घेतला काय लोकांना यायला काही अडचण नाही. परत थंडी बनाव तर इतकं असं चांगला ही आता परिसर झालाय. मागं तरी थोडी अडचण होती, थंडी वाजायची. असं चौकडून असं मंदिरात उभं राहिल्यासारखं झालंय बघा. थंडी वाजत नाही काय नाही, फक्त घरातून बाहेर निघायची पंचायत आहे. विठ्ठल पूर्वी वाजत होती थंडी, पण आता ते राहिलं नाही. आता असं मंदिरात उभं राहिल्यासारखं चौकडून बिल्डिंग झाल्यामुळे अगदी असं वातावरण वेगळं झालं. तेव्हा या 12व्या वर्षाच्या या छोट्याखानी असणाऱ्या कार्यक्रमाकरता श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय संतांचं एक वर्णन करतात. सुख आहे. सुख ही एक अशी भूमिका आहे की ती कुणाला नको वाटत नाही. असा कोणी एखादा बहादर जन्माला आला की मला सुखच नको म्हणणारा कोण जगामध्ये कोणी आला नाही. इथून मागे सध्याही कोणी नाही आणि पुढेही कोणी उपजणार नाही. असा कोणीच नाही की मला सुख नको म्हणणार. सर्वाला अपेक्षा आहे सुखाची, सर्वांना. पण सुख मिळत नाही. प्रयत्न चालू नाहीत का? चालू आहे.
पण सुखाची प्राप्ती करून घेत असताना सुख हे सुख नसून सुखाभास असल्यामुळे तो मावळला जातो आणि परिणामी मनुष्य पुन्हा विचार करतो की आपण सुख मिळवायला निघालो, पण परिणामतः आपल्याला मात्र दुःखच प्राप्त होतं. त्याचा परिणाम वेगळाच होतो. अनेक प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत, नाना साधनाच्या केल्या खटपटा त्या त्या न पवती त्याच्या दारवंटा, जाणू जाता जाणीव घाली आडपाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधता ती वाटावो, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ. नाना साधनाच्या केल्या खटपटा, साधनाच्या केला खटपटा, त्याच्या न पवती त्याच्या दारवंटा, पवती दारवंटा, जाणू जाता जाणीव घाली आडफाटा, घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधता ती वाटावो, योगाभ्यासे सिद्धी रोधता ती वाटावो, योगाभ्यासाची वाटावो, योगाभ्यासाची वाटावो. असा प्रकार आहे. आपल्याला अशी अनुभूती प्राप्त होते. अनेक प्रकारची साधनं करून मनुष्य सुख प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. व्यावहारिक करेल यात विशेष नवल नाही. व्यवहारामध्ये सुद्धा नाना प्रकारची प्रयत्न असतात सुख मिळवण्याकरता. कोणी धंदा करतो, कोणी नोकरी करतो, कोणी काय, कोणी शेती करतो. वेगवेगळ्या प्रकाराने काय करतो तर पैसा मिळवण्याचा प्राप्त करण्याकरता. परंतु पैसा मिळवणं म्हणजे सुख आहे असं ज्या वेळेला कळतं की ही म्हणजे सुख नाही पैसा म्हणजे, मग पैशाला विनियोग करण्याकरता त्याला वस्तू लागतात. मग कधी गादी घेतो, पलंग घेतो, नाही का, वेगवेगळ्या प्रकारची साधनं उपकरणं घेतो, फॅन घेतो, टी व्ही घेतो, फ्रीज घेतो, काय आता सगळं घेतोच, काय विशेष नाही. त्या पैसा नुसता सुख देत नाही तर पैशापासून प्राप्त होणारी वस्तू ही सुख देते असं वाटत असतं. म्हणजे नुसतं ते पैसा आणि त्या वस्तू सुख ज्या वेळेला देनाशा झाल्या अशा लक्षात येतं की अरे हे आणून ठेवलंय सगळं, परंतु नुसतं जाणून काय करायचं, घरगच भरलंय सगळ्या सामानाने, काहीही आता रुखवत ठेवायची गरज नाही. नाही लक्षात, आता रुखवतावर काही ठेवायची आवश्यकता, दिलं नाही दिलं तरी पंचायत पुन्हा कुठं घरात ठेवा म्हणून. त्यामुळं अपेक्षा नाही, असं घर गच्च भरून ठेवलेलं आहे, वस्तू सुख देत नाही. मग ते पत्नीकडे जातं, मग त्याचा विचार करतो की याचा उपभोग घेणारा मी एकटा नसून माझ्याबरोबर कोणीतरी असावं. म्हणून मग लग्न होतं, पत्नी होते. नुसत्या पत्नीमुळे सुख नाही, पुन्हा मुलं होतात, मुलामुळे सुख नाही, पुन्हा त्यांनी नोकरीला लागावं, मोठं व्हावं, चांगलं पैसा मिळवावा म्हणजे सुख मिळेल. असं करत करत शेवटपर्यंत ते साध्य साधन बदलत जातं, परंतु स्थायी सुख मिळायला कुठंही वाव नसतो. शेवटी दुःख आणि दुःखच पदरात पडत राहत. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशीन पावला, हिंडता दिशाशीन पावला, माया वेशीला जीव माझा, माया वेशीला जीव माझा, माझा स्वहिताने नदी कोरी, माझा स्वहिताने नदी कोरी,
आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशासीन पावला माया वेष्टीला जीव माझा. असा मनुष्य त्या सुखामध्ये असुसलेला असतो. काहीतरी त्याची सुखाचीच भूमिका चाललेली असते. कुठे ना कुठे प्रयत्न चाललेला असतो पण प्रयत्नातून सुखच मिळेल असं काही सांगता येत. सुखासाठी करीशी तळमळ सुखासाठी करीशी तळमळ तरी तो पंढरीची जाय एक वेळ मग तू अवघाचे सुख रूपी मग तू अवघाचे सुख अवघाचे सुख मनदी अवघाचे सुख सुख प्राप्त होत नाही. अनेक वस्तू घेतल्या तरी माणसं महाराज काय सांगावं. गाया घेते तर गाया त्याच्यापासून सुख होईल. कशा करता गाया घ्यायच्या. नोकरी आहे पोरं नोकरीला आहेत सगळं जरी असलं तरी काय करतो रिकामं मन काय का बसू देत नाही. ती गाया घेतं त्याला कमीच पड वाटत नाही. अजून काय अजून मिळवावं अजून मिळवावं ती गाया घेतं. गायापासूनही सुख होत नाही. ते म्हणतं काय हे गाया घेतल्या पण म्हणलं जरा दुधाला कमी येत गावाला. मग जर्शा घेतं. जर्शाच्या पाठीमागं लागलं त्याच्यातही दुःखच. त्याला 17 विघ्न. ह्याच्यात दूध कमी त्याच्यात दूध जास्ती तर 17 विघ्न निर्माण होतात. दरवेळेला डॉक्टर बोला दरवेळेला डॉक्टर बोला त्याच्यात कदरून जातं. आता कसं तरी कदरलं ती म्हणतो नाही आता म्हशीच घेतो. काय करा तर पहिली घरची असती एक म्हैस हो पण तेवढ्यावर त्याला काही समाधान होत नाही. ते अजून बाहेरच्या म्हशी गोळा करत आणि विकत घेते. अरे एकावर भाग्य हो तसं नाही अजून घेतो 5-50 म्हशी मग तबेला करतो. तबेल्यात सुद्धा त्याच्यात तरी काय सुख आहे का महाराज. आता तर काय पुढचं सांगत नाही मी. ते म्हशी सांभाळणाऱ्याला माहिती आहे का ते कशा दूध देत असतात किती वर्ष आड देतात हे सगळ्याला माहिती. कशाला सांगू मी. विठाल दुःखाचा बाजार महाराज सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणून तुकोबराय म्हणतात सुखाची अपेक्षा करायची असेल तर सुखाचा पत्ता सांगतात. निश्चित पत्ता आहे. सुख आहे. आता ह्यांनी प्रमाण दिलं शिवाजी महाराजांनी. सुखा लागे करशी तर मग समजतंय कुठं समजत आहे का. सुख पंढरीला आहे पण समजतंय का. माणूस पंढरीत जाऊन राहिला म्हणजे सुखी आहे का. पंढरीशी जाई एक वेळ हे समजावं लागतं ना. अहो पंढरीत गेल्या पंढरीत जाऊन विचारा तुम्ही कसं काय सुखी आहेत का तिथं राहणाऱ्या लोकाला. ते म्हणतील काय याचं काय खरं आहे. तेच देवाच्या दर्शनाला कवा जात नाहीत. सुखी आहेत का नाही. दर्शनाला जाणारे सुखी नाहीत न जाणारे सुखी नाहीत. कुठं सुख आहे त्यांच्याजवळ का नाही सुख तर त्याचा अर्थ निश्चिती होत नाही अशी भूमिका आहे. म्हणून सुखाची अर्थ निश्चिती व्हायची असेल सुख निश्चित कळायचं असेल तर ते सुख कुठे आहे याचा पत्ता सांगताना महाराज पहिल्या चरणात सांगतात. सुखावसेची ठाई सुखावसेची ठाई बहुपाई संताचे सुखावसेची ठाई बहुपाई संताचे बहुपाई संताचे बहुपाई संताचे मनहुनी केलं हो मनहुनी केलं
चिठाई बहुपाई संताची बहुपाई संता बहुपाई संताची मनावर केला सुख वसे हे चिठाई सकारात्मक संत याच ठिकाणी सुख आहे. कुठे? बहुपायी संताचे, संतांच्या पायावरती सुख आहे. केवढा मोठा गहन अर्थ आहे महाराज. अर्थ करायला फार खूप व्यापकता असते संतांच्या शब्दामध्ये. अल्प शब्द असतात पण भावार्थ अशा प्रकारचा लांब असतो. म्हणूनच संतांची पुण्यतिथी करतो आपण, सुख मिळवण्याकरताच आहे. त्या सुखाचा निश्चित पत्ता आपल्याला कळावा हे सांगण्याकरता. म्हणून हरिभक्तीपरायण तर सांप्रत काळातील असणारे आदरणीय वंदनीय ज्यांचं पूजनीय असणारे शास्त्रीजी महाराजांच्याकडे ज्यांचं अध्ययन झालेलं आहे, श्री क्षेत्र भगवानगड येथे असे असणारे हरिभक्तीपरायण रामहरी महाराज वायबसे यांच्या मार्गदर्शनाने हा छोटाखानी अशा प्रकारचा कार्यक्रम चालत आहे. कसं आहे बघा ना, बळच करून घेतल्यासारखं करावं लागतं, यावं लागतं, हा माणसं जागे करावे लागतात. जागा करून सुख काही एवढं सुखासुखी कोणी घ्यायला मोकळं नाही. बळ करावं लागतं, सगळं गोळा करावं लागतं. टाळकरी गोळा करा, वाजिनार गोळा करा, मंडप गोळा करा, काय सगळ्या उठा ठेवा करावा लागतो. तेव्हा कुठं माणसं हळूहळू एक 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 आतमध्ये येत. पहिल्या वर्षाला कशी तरी येते, दुसऱ्या वर्षाला जरा कशी तरी येतात, तिसऱ्या वर्षाला पुन्हा कशी तरी येतात, चौथ्या वर्षाला हळूहळू लांबून बघत येत कसं काय किती माणसं आहेत, जायसारखं आहे का, इथं काय जायसारखं, यायसारखंच आहे. जायसारखं आहे का विचार करायची गरज नाही, यायसारखंच आहे. आणि सर्व टाळकरी मंडळी गुणवान मंडळी बोलवावी लागतात महाराज. ह्याच्यात आनंद असतो सगळा. सुख साम्राज्य खरं हेच आहे. आपण क्षणभर संसार विसरतो हे खरं सुख आहे. आणि संसाराचं आठवं हे दुःख आहे. ज्याही वेळेला भगवत नाम चिंतन घडतं, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने ज्याही वेळी भगवंताचं नामस्मरण घडतं, त्यावेळेला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होत असते महाराज. जोपर्यंत मंडपामध्ये आहोत तोपर्यंत आत्यंतिक सुख आहे. मी उदाहरण सांगतो तुम्हाला लक्षात येण्याकरता. उघड आहे, कारण इच्छा बाहेर गेलं की दुःखच आहे, पण याच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सुखच सुख अशा प्रकारचं असतं. या सुखाकरता द्विगुणित करण्याकरता हरिभक्तीपरायण मृदंग मणी मृदंग सम्राट ताल सम्राट असणारे मृदंग विशारद आप्पा महाराज कोठळे यांची ही सर्व संस्थेची विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. आज या कीर्तनाला सहकार्य करण्याकरता साथ करण्याकरता हरिभक्तीपरायण विशाल महाराज गिरी हे मृदंगाचार्य मृदंग सम्राट ताल सम्राट असणारे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे पावशे महाराज शिवाजी महाराज आनंद महाराज माऊली महाराज दत्ता महाराज बेलेवाडीकर सर्व भजनी मंडळी आणि ही सर्व बालगोपाळ मंडळी सर्व श्रोते मंडळी असा हा कार्यक्रम आनंदी आनंद अशा प्रकारचा आहे. महाराज मंडपाच्या बाहेर दुःखच आहे. भाऊंचं कीर्तन चालू होतं, आठवण आली म्हणून सांगतो तुम्हाला. आणि अशी लोक बसलेली होती त्यावेळेला. खूप मोठं साम्राज्य. साधू कसा असावा महाराज पहा, सोपं नाही साधुत्व. भाऊचं कीर्तन सुरू झालं, बाबांचं कीर्तन सुरू झालं म्हणजे अफाट समाज जमायचा. आता बोलून माणसं येणार, न बोलीता माणसं जमावत असते. कोणी कोडून पिऊ फुटायचं काय कळत नव्हतं. त्यावेळेस काय असं एवढी काही साधनं उपलब्ध नव्हती. कुठंतरी एखादा माईक लावलेला असायचा समोर, असा तिला टांगता माईक, ती भाऊ बसून कीर्तन करायचे. पुढे पुढे भाऊनी बसून कीर्तन केलं. पण त्या एका ठिकाणी असं कार्यक्रम चालू होता, तर मला गावाचं काही नाव आठवत नाही. पण चालू असताना कार्यक्रम चालू असताना एक ट्रॅक्टरवर आलं
त्याला जायचं होतं आणि माणसं अशी बसलेली होती, भरमसाठ माणसं बसलेली होती. पण त्याला वाट नव्हती पलीकडे जायला. ते हॉर्न वाजवायचं. भाऊचं लक्ष केंद्रित झालं. म्हणले अरे बाबा थोडं थांब, कीर्तन झाल्यावर तू जा, आता कीर्तनात काही विक्षेप करू नको, तूच येऊन बस इथं. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, ती काय ऐकायला तयार नाही. आता ट्रॅक्टरवालाच होता त्यावेळेस. काय अशी भरमसाठ ट्रॅक्टर होती असतला भाग नाही, पण त्याचं काय, त्याला काय दाखवायचं होतं का काय दिवसांनी, पण तो काय ऐकायला तयार व्हायना. ऐकायला तयार न व्हायल्यामुळं भाऊ म्हणले चला उठा. म्हणले जाऊ द्या त्याला, जाऊ द्या म्हणले. तेव्हा ऐकत नाही, त्याची जायचीच वेळ आली तर जाऊ द्या म्हणले. त्याने मंडपा खालून ट्रॅक्टर बाहेर काढून नेला आणि 5 मिनिटात वरती आली. मागचं दांडकं कसं सुटलं ट्रॉलीच्या आणि त्याच्यामध्ये टाकलेलं, ते मागून जे निघलं ते पुढं असं असं जे आलं मागून ते मुंडक्यावर जाग्यावर खाला. लोक गडबड करायला लागले. वरती आल्यावर लोकांना सांगितलं भाऊनी अजिबात कोणी उठायचं नाही, कीर्तन झाल्याशिवाय कोणीही उठायचं. जर मंडपाच्या बाहेर गेला तर दुःखाला कारणीभूत ठरताल. असं साम्राज्य असतं बाहेर दुःखाचं. आणि जिथे हरिकथा चालते कुठेही असू द्या, जिथे नामचिंतन चालतं तिथे मात्र सुखाची वस्ती असते. याच्या बाहेर गेलं की दुःखच आहे. विठाल विठाल ते संतांचा सहवास असतो, संतांची वस्ती असते. कीर्तनामध्ये संत सहवास मिळतो. एवढंच नाही, देवाचा सहवास असतो. जेथे कीर्तनाची जागा नारदामी तिथे उभा. तिथे कीर्तनाच्या माध्यमाने भगवान परमात्मा त्या ठिकाणी उपस्थित असतो. म्हणून कीर्तन हे फार माध्यम आनंदाचं आहे, सुखाचं आहे. तिथे देवाचीही हजेरी असते, संतांची हजेरी असते, भाऊबाबांची हजेरी असते. म्हणून तिथे सुख असतं. आपल्याला दिसत नाही त्याला काय करावं. आपल्याला अनुभवायला आपण कमी पडतो म्हणून आपल्याला देव दिसना, संत दिसना, माणूस दिसना. माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो मी, अशी परिस्थिती झाली. माणूसच सापडायला तयार नाही. असं काही कविता आहे नवीन केलेली आहे, आता मला ऐकायला भेटलं. माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो, तर माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो म्हणजे माणूसच ओळखायला येईना अजून. हो, अशी परिस्थिती आहे. मग संत आणि देव तर लांबचा विषय आहे. म्हणजे संत आणि देव हे जिथे कीर्तन चालतं त्या ठिकाणी संतांची हजेरी, देवाची हजेरी या ठिकाणी असते. महाराज ही काही आजचं उदाहरण नाहीये, मागेपासून आहे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राज गोपाळाशी राहाया वाटी. तिथे नामदेव कीर्तन करी देव, पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा आईसे बोले कबीर. तेव्हापासूनच आहे. देव काय नवीन असतो का? नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, तू कीर्तनाचे रंगी, तू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी.
नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. अशा प्रकाराने नामदेवराय म्हणतात कीर्तन ही महिमा, कीर्तन भक्ती सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची आहे. म्हणून भगवत नामचिंतनामध्ये सर्व सुखाची प्राप्ती आहे. ते भगवत नाम कुठे असतं तर संतांच्या सहवासामध्ये असतं. ते कुठे आहे? साधूच्या सहवासामध्ये असतं. जिथे संत असतात तिथे नामस्मरण असतं. जिथे संत असतात तिथे नामस्मरण असतं. आणि मग त्या नामाचा आनंद सुख उपभोगता येतं महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात सुख बसे हे चिठाई चकारात्मक सांगतात. बरं म्हातारीला दम निघला नाही काही. बसलं होतं लेकरू त्याला खवंडळ केली. तसलंच आहे बघा. विठ्ठल सुखवशे हे चिठाई चकारात्मक सांगतात. इथेच चकार हा शब्द कधी येत असतो? निश्चितीला येत असतो. नक्कीच नुसतं नक्की मध्ये आणि नक्कीच येतोच आणि येतो याच्यामध्ये फरक आहे. येता का कीर्तनाला? हा येतो येतो. हा येता का कीर्तनाला? हा येतो येतो. तुम्ही व्हा पुढं. तुम्ही व्हा पुढं म्हणलं की नक्की येतो येतो म्हणलं की नक्की समजायचंच. च काय समजायचं? येणारच नाही. च येणारच च नाही. हा चकार लागतो तिथे. आणि त्यांनी म्हणलं ना चला लगेचच च लागला की म्हणायचं च आलाच आलाच. हे च फार मोठा घोटाळ्यातला आहे. सकारात्मक म्हणजे निश्चय दाखवत असतो तो. च काय दाखवतो? निश्चयात्मक भूमिका दाखवतो. येतोच येतोच म्हणलं की येणारच. हा चकार असतो महाराज. तसं आता कीर्तनाला निघाताना म्हणा एकमेकाला म्हणताना चल ना कीर्तनाला हो पुढं म्हणत असतं. न समजून घ्यायचं आलो आलो. ते म्हणला ना आलो च च बरं का गोविंद महाराज. मग च लागला की समजायचं नक्कीच येणार. आणि च नाही लागला तर काही खरं नाही. तसं म्हणलं मी आता येतो तिकडून निघाल्यावर म्हणलं चला ना कीर्तनाला. काय म्हणले? आलो 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 म्हणलेले तिथंच थांबले. आणि ज्याला माहिती आपल्याला जावंच काय ते पुढं निघून आली. ज्यांना माहिती ना ज्यांना जावंच लागेल ही चकार आहे ते निश्चितच येत असतात. असं आहे कीर्तन माध्यम अशा प्रकारचं आहे. तसं महाराज या ठिकाणी सांगतात हेची याच ठिकाणी निश्चयात्मक भूमिका आहे. दुसरीकडे सुखाचा पत्ताच नाही महाराज. कारण सुखच असं आहे संतांच्या पाठीमागे लागतं. गंमतच आहे. ज्या सुखा कारणे देव वेडावला. ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला. ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला. ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी
संताचे सदन ज्यामध्ये लक्ष्मी सहित शोभे नारायण यात लक्ष्मी सहित शोभे नारायण ज्या सुखाकारणे देव वेडावला ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला सुखाकारणे देव वेडावला ज्या सुखाकारणे देव भगवान त्या ठिकाणी लक्ष्मी सहित आहे, नुसता एकटा नाही. आणि मी जिथे आपण ज्याच्यासाठी रात्रंदिवस धडपड करतो आणि ते मिळवतो पण त्याच्यापासून सुख मिळत नाही, त्याला पैसा म्हणतात. त्याला काय म्हणावं? त्याला पैसा म्हणावं. पण ज्याच्यापासून सुख प्राप्त होतं त्याचं नाव आहे लक्ष्मी. पैसा बघा भरमसाठ येतो, पण त्या पैसा वाचून पासून अनंत प्रकारचे दुःख अनर्थ सांगितले 15 भागवतामध्ये. भागवतामध्ये अनर्थ सांगितले, त्यापैकी 5 सांगतो तुम्हाला सोप्या भाषेमध्ये. चोरी, बरं, पुन्हा जुगार, पुन्हा मदिरा, पुन्हा स्त्री म्हणजे स्त्री लंपटपणा. पैशाचे हे सगळे हे आहेत, याच्यापासून हे अनर्थ निर्माण होतात. पैशाला अनर्थ असतात. वाद भांडणं होतात पैशामुळे, मारामाऱ्या होतात. नव्हे, नुसत्या मारामाऱ्या नाहीत, सगळं जे चाललंय ते पैशामुळेच आहे. खून कशामुळे होतात? पैशामुळे होतात. मारामाऱ्या कशामुळे? पैशामुळे होतात. चांगल्या भावाभावाचं जमत असताना दुश्मनी काय लागते? पैशामुळे लागते. पैसा म्हणजे अनेक प्रकाराने आहे. नुसता पैसा म्हणजे जे कागदी नोटालाच पैसा म्हणायचा का? ती चिल्लर वाजी तर त्याला पैसा म्हणायचा? अरे पैसा म्हणजे इस्टेटच आहे ती सगळी. स्थावर जंगम इस्टेट म्हणजे पैसा. आणि ह्याच्यासाठी काय होते? लोकांमध्ये दुश्मन्या निर्माण होतात. अशा दुश्मन्या जे निर्माण होतात ते पैशामुळे होतात. म्हणजे पैसा सुखाला कारणीभूत राहत नाही महाराज. अहो पैसा नसेल तर बायको टिकत नाही, ती सुद्धा निघून जाते. ती म्हणते काय ह्याच्याजवळ, बायको सुद्धा म्हणते ह्याच्यापाशी तरी काय आहे म्हणते डोंबलं. ती राहत नाही, ती नांदत नाही. पैसा नसल्यावर असे घोटाळे होतात. पण लक्ष्मी ज्या ठिकाणी असते ती स्थिर असते आणि त्या लक्ष्मीला प्राप्त करून घ्यायचं म्हणजे सुख प्राप्त होत असतं. एवढा मोठा परमात्मा, सगळा सत्ताधीश, ऐका येश श्री अवतार्य माऊली वर्णन करतात. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंत असा प्रकारचा परमात्मा आहे. एवढं त्याच्याजवळ काय कमी आहे? षडगुण ऐश्वर्य संपन्न असा परमात्मा आहे. त्या भगवंताला कमी काय आहे महाराज? त्याच्या भक्ताला कमी पडत नाही महाराज. सांगा बाबांना काय कमी होतं? काय कमी होतो? षडगुण ऐश्वर्य संपन्नता त्या ठिकाणी शोभत होते महाराज. म्हणून तो भगवान, माऊली सुद्धा तसंच वर्णन करते. म्हणून तो भगवंत. भगवंत काय आणि भगवान काय एकच. तिथं काय कमी होतं महाराज? ती ऐश्वर्याची गादी होती.
बाबांची गादी म्हणजे आजही ऐश्वर्याची गादी आहे, ती कधीच मोडत नसते. साधूचं जे पायंडा आहे, साधूची जी परंपरा आहे, त्याच्यात कधी बदल होत नसतो, ते अखंडच असते. बाहूंची वैराग्याची गादी आहे, कडक गादी आहे, तपस्वी गादी आहे. म्हणजे बाबाजवळ तप नव्हतं असं नाही, बाबाही तपस्वीच होते, परंतु ती शांत उदात्त अशा प्रकारचा, एकीकडे चंद्र आणि एकीकडे सूर्य अशा प्रकारची भूमिका होती. लोकाला जाग्यावर आणण्याकरता भाऊला उसना राग आणावा लागत होता आणि उसन्या रागाने काही प्रचिती द्यावं लागायची, अनुभव द्यावा लागायचे, तेव्हा लोक वळायचे. ना काही बाबा भाऊच्या तोंडातून गेलं ना, हा ती फार वाईट गोष्ट आहे. एकदा तोंडातून गेलं की ती खरंच. महाराज असं ऐकलेलं आहे, भाऊंची तपश्चर्या फार दांडगी होती. गायत्री पुरश्चरण 3 केले होते, गायत्रीची 3 पुरश्चरण, आणि तेही ब्रह्मचारी अवस्थेमध्ये. हो, ऑपरेशन ज्या वेळेला भाऊंचं झालं त्यावेळेला केळाच्या गरासारखं वीर निघत होतं, कच्च्या केळासारखं. काय ती तपस्वी भूमिका आहे महाराज, विचार करा. ज्याच्यामुळे ग्रँडर वाढले होते, त्याचं ऑपरेशन झालं, तर त्या ऑपरेशनच्या वेळेला असं ते केळाचं कच्चं केळ जसं असतं तसं घरी काढलेली होती, डॉक्टरनी काढली होती. काय ब्रह्मचार्याचं तेज आहे महाराज, सोपं नाही आहे. आणि तिथं वाणीला तेज होतं, तेवढं नैष्ठिक ब्रह्मचार्य पाळून भाऊंनी तपश्चर्या केली होती. गायत्रीची पुरश्चरण केली होती. 24 लाखाचं एक पुरश्चरण असतं, 24 लाख. आणि मंत्र काही एवढंसा नाही, राम 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 राम, आपल्याच्याने 24 लाख राम राम होत नाही. ते गायत्री पुरश्चरण होतं, तुम्हाला सांगतो प्रसंगानुसार. गायत्री पुरश्चरण म्हणजे गायत्री मंत्र, ओम भूर्भुवस्व ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ही एक झालं, एक मंत्र झाला. असे किती? 24 लाख. अगोदर त्या मंत्राच्या अक्षरा इतकं तितके लाख जप करायचे. अगोदर मंत्र अक्षर जेवढी आहेत तेवढ्या अक्षरा एवढा तितका लाख जप करायचा, आणि तिथून पुढे पुरश्चरणाला सुरुवात करायची. किती वर्ष लागली असतील? 24 लाखाचं एक पुरश्चरण. आणि नैष्ठिक ब्रह्मचर्यामध्ये संपन्न झाल्यामुळे मोठी तपश्चर्येमध्ये वाचेला सिद्धी प्राप्त झालेली होती. उगाच कुणाच्या तोंडावर जिभेवर येऊन बसत नाही लक्ष. आपल्या तोंडात काय तंबाखू आणि बिड्या. आपल्या तोंडाच्या जिभेवर काय येतं? सुपारी, पान, तंबाखू, बिड्या, गुटखा, अजून काय असतं? मावा, अजून काय असतं? गोवा, काय तीच ना, काय म्हणते त्याला? हा बाबा साधू संत सगळं जमा केले त्यांनी. त्याला काय म्हणायचं? गोवा नाही म्हणायचं, गोवा तिकडे आहे, हे गोवा आहे. माणसं खाते तर त्याला काय? आपल्या जिभेवर हे, साधूच्या जिभेवर लक्ष्मी सरस्वतीचा वास असतो महाराज. त्यामुळे त्यांच्या मुखातून गेलं किती वाया जात नाही. त्यांचे शब्द भगवान परमात्मा झेलत असतो. विठाला शब्दही दुसरे कधी नाहीत महाराज. वाणीने दुसरी कुठली निंदा ऐकायला भेटणार नाही. वाणीमध्ये कोणाची स्तुती ऐकायला भेटणार नाही. कोणाची स्तुती नाही आणि कोणाची निंदाही नाही. त्या मुखामध्ये भगवत नाम चिंतन अखंड अशा प्रकारचं असतं ते मुख. त्या वाणीमध्ये एवढी पावर असते, एवढी पात्रता असते महाराज. आपलं तोंड 24 घंटे निंदा करण्यात जातं, जो पण तेवढंच बंद असतं.
अहो झोपेत सुद्धा माणसं शिव्या देतात, दात खातील का नाही दात? हा लोक येते बाबा हे दात खातोय, आता मी काय करू याला दात खातो. हे अवलादच अशी पायदात झाली दात खायची. दिवसभर बी शिव्या देतोय दुसऱ्याला, दिवसभर दुसऱ्याची निंदा करतोय. त्याला नरडीचा घोट घ्यावा वाटतो, तेव्हा एकांत झाला आणि शांत झोपला की दात खातोय त्याच्यावर. कशामुळे खाताय? ते कोणाचा तरी नरडीचा घोट घ्यायचा आहे. ते म्हणतो कोणाच्या? बाहेरच्या असं नका पण घरात नसावं. ते म्हणतो बाहेरचा काय संबंध आहे, घरच्याचाच घेत असतो. दिवस आमच्या डोक्यामध्ये विषय आणि विषय अशा प्रकारचा असल्यामुळे आपल्या मुखाला कधीही चांगलं येणार नाही. अखंड निंदा करत राहतो, अखंड निंदा करत राहतो आणि त्याचा परिणाम मग त्या वाणीवरती दोष निर्माण होतात. काय होतं त्या वाणीवर? त्या वाणीवर दोष निर्माण होतात. कोणी कसाही असू, काही घेणं नाही आपल्याला त्याच्याशी. कोणी कसं असू द्या, काय करायचं आपल्याला? आपल्याला पटत नाही जाऊ नये, पण कोणाची निंदा करत बसू नये. नाही पटत ना, त्याचा एकही शब्द आपल्या मुखातून येऊ नये. पटत नाही तर, पण निंदा हा कार्यक्रम नसला पाहिजे. येती निंदकापाशी अशेशी पापी, आशा जैशी दुःखाती आणि व्याली निंदा दुरिते, असा प्रकार आहे. माऊली वर्णन करतात. आशा ही दुःखाला प्रसवते म्हणजे जन्म देते, आणि निंदा ही पापाला, दुरिते म्हणजे पाप. दुरिते याचा अर्थ आहे पाप, पापात्मिका बुद्धी, तिला प्रसवते म्हणजे तिला जन्म देते. म्हणून निंदा ही पापाला प्रसवणारी असल्यामुळे कोणाची निंदा आपल्या मुखातून झाली तर पाप इथंच जवळ येतं, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपल्या जिभेवरती त्या प्रकारचं काय होतं, ते लेप तयार होतो पापात्मक भूमिकेचा, आणि मग नेहमीच तिला ती सवय लागते. मनुष्य कधीच कुणाच्या विषयी चांगलं बोलत नाही, कधीही कुणाचं नाव काढलं की त्याचं नाव ठेवल्याशिवाय राहतच नाही. विठाल काही नाही म्हणलं ना, ती नाहीत का ते महाराज, ते वायबाशी महाराज? हा 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 माहितीत हा माहिती, चांगले आहेत असं नाही तोंडाले. हा माहिती म्हणजे त्याच्या पुढे त्याला काहीतरी बोलायचं असतं. सहनच होत नाही माणसाला. वाईट काळ आहे. सारखी निंदा आणि निंदाच असते. म्हणतो हो, याच्या पुढची एक निंदा आहे, कायिक, वाचिक आणि मानसिक. 3 प्रकार निंदेचे सुद्धा, कायिक, वाचिक, मानसिक. शरीराने निंदा करतो मग मुखाने निंदा करतो वाचिक, कधी कुणाला चांगलं म्हणणार नाही. आणि मानसिक निंदा करतो. मानसिक निंदा कशी होते? मनातून त्याच्यावरती काय करतो, तो अपशब्द वापरत राहतो. बोलला जरी नाही तरी आतमध्ये अंतःकरण ही काय होत असतं, त्याच पद्धतीचं बोलत असत. जरी मुखाची वाटे शब्द नाही आले तर आतमध्ये काय निंदाच भरलेली आहे. नसल बोलत पण आतमध्ये निंदेने भरलेला आहे. बाहेर शब्द जरी नाही व्यक्त केले तरी आतली निंदा ही आपोआप पुढे काय होतं माहिती का, ती काही असं आतमध्ये साचून राहत नाही. आतमध्ये जी निंदा केलेली असते, माणसाच्या मनामध्ये जी चाललेलं असतं घालमेल, त्याला काय म्हणतात, घालमेल चाललेली असते. सारखी घालमेल असती मनात. हे चांगलं ती वाईट, हे चांगलं ती वाईट, ही चांगलं ती वाईट, ती चांगलं हे वाईट, ती चांगलं हे वाईट, कधी इकडं कधी तिकडं, कधी इकडं कधी तिकडं, सारखं चाललेलं असतं त्याचं. तेव्हा त्याच्या मनामध्ये जी तिची अंतःकरणामध्ये जी निंदा चाललेली असते ना, ती निंदा काही आतमध्ये गप बसू देत नाही. महाराज म्हणतात, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताही परी.
भविताई मोरी. ए आवरे ना आवरे ना हरिताई. अंतरीच भावे स्वभावे बाहेरी. अंतरीच भावे स्वभावे बाहेरी. अंतरीच भावे स्वभावे बाहेरी. अंतरीच भावे स्वभावे बाहेरी. धरिता है परी आवरे ना धरिताई परी. आवरे ना धरिताई परी. आवरे ना धरिताई परी. अंतकरणाचा ठाव घेतलेला असतो त्या निंदेने ती बाहेर पडते. मग आपोआप किती दिवस साचून ठेवल. गप बसत एके दिवशी का व्हायना पण त्याचं तोंड उघडल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. आणि त्याचं तोंड उघडलं की दुसरं काही बोलणार नाही. जे इतके दिवस निंदा साचलेली होती ती जशी मनात ठेवलेली होती ते भाड दिशी बोलून मोकळा होतो. याचा अर्थ कविता ही परी आवरीना ही निंदेचं भूमिका अशी बरं. निंदा अशी या प्रकारची आहे आणि ती पापाला प्रसवते. ती काय करते? पापाला जन्म देते. अशा प्रकारची निंदेचा भूमिका आहे. म्हणून महाराज मुखावरती सरस्वतीचा वास करायचा असेल तर भगवंताच्या नामाशिवाय दुसरं मुखाने काही करू नये. देहाने देवाची सेवेशिवाय काही करू नये. साधूची सेवेशिवाय काही करू नये. आणि अंतकरणाने भगवंताच्या विचाराशिवाय किंवा साधूच्या विचाराशिवाय दुसरा विचार करू नये. हे ज्या वेळेला घडतं त्यावेळेला वाचीची सिद्धता घडत असते. अखंड नामस्मरण आणि नामस्मरण केलं म्हणजे आतमध्ये काहीही प्रवेश करू शकत नाही. ज्या अर्थी नाम बंद होतं त्या अर्थी सगळे मग विषय आतमध्ये काय होतात? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि अनंत विषय काय होतात? आतमध्ये प्रवेश करतात आणि ते प्रवृत्तीला विस्कळीत करून टाकतात. ती एकदा वृत्ती विस्कळीत झाली की अंतकरण हे त्या ठिकाणी असणारं जे आहे ते मग हे लावलं जातं आणि मग त्या ठिकाणचं असणारं चित्त, मन, बुद्धी हे अंतकरण चतुष्टय ज्याला आपण म्हणतो ते मग अस्थैर्य स्वरूपाला प्राप्त होतात आणि काहीतरी करत राहतात. म्हणून सुखाची भूमिका जर प्राप्त करायची असेल तर साधूच्या ठिकाणी जावं. सुख बसे हे चिठाई कुठे? साधूच्या जवळ. पण कुठे? बहुपाई संताची, संतांच्या पायाजवळ आहे. म्हणून एवढा मोठा सर्वेश्वर परमात्मा सुद्धा सुख प्राप्त करण्याकरता त्याच्या घरी जातो, त्यांच्या घरी राबतो. सगळ्यांच्या घरी राबलाय तो असं काही नाही. आपल्याला फक्त एकच विशेष दिसतो की नाथांच्या घरी कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे निळ अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याची पाय. आपल्याला एवढंच माहिती आहे. असं नाहीये. तुकोबरायांच्या घरी राबले, गाथा तरवला. कोणाच्या घरी राबले नाही? सर्वांच्या घरी. गोरोबा काकांची मडकी गडवीत होते, काय केलं नाही? चोखोबाची ढोरं ओढली, सावता महाराजांचा मळा खुरपू लागला. निळामने देव राबे त्याच्या घरी. निळामने देव राबे त्याच्या घरी. निळामने देव राबे त्याच्या घरी. निळामने दत्त चोबदारी करीत असे. दत्त चोबदारी करीत असे. श्रीखंड्या चंदन उगाळून घरी. श्रीखंड्या चंदन उगाळून घरी. दत्त चोबदारी करीत असे. दत्त चोबदारी श्रीखंडा चंदन उगाळून.
राबे त्यांच्या घरी. निळोबरायचा देव त्यांच्या घरी राबतो. नुसता एवढा एकटा जाऊन राबतो नाही तर त्याचं सगळे गुरु जे म्हणतो परमतत्व ज्याला म्हणतो ते परमतत्व काय करतं? चोपदारी करतं. गुरुतत्व आहे पण हे चोपदारी करतं. दत्त चोपदारी करीत असे महाराज. नाथ महाराज गेले तरी अजून दत्त महाराज तिथून हलत नाहीत. आमचे चोपदार आम्हाला तिथं श्रीखंड्यात चंदन उगाळून करी आणि हे चंदन लावतात आम्हाला चोपदार. तुम्ही वा पुढे आलो तर आम्ही मागू नाही तर चांगले येतं चोपदार. ही दत्त महाराजच आहे. दत्त चोपदारी काय अधिकार आहे चोपदाराचा? दत्त महाराज चोपदार करतात म्हणजे चोपदारी हे अधिकार कोणाचा आहे? दत्त महाराजांचा आहे. दंड देणं चोपदार याचा अर्थ काय? हातामध्ये काय आहे? देवाचा दंड आहे. तो दंड आहे. तो दंड देणं हे कार्य आहे त्याचं. म्हणून चोपदार म्हणजे दंड देणं असा प्रकारचा भाग आहे. मग ती शिस्त राहणं, शिस्तीत राहणं, शिस्तीत वागणं असा प्रकार आहे. ती शिस्त लावण्याकरता महाराज स्वतः तिथे राबतायत. निळा म्हणे देव राबी त्यांचे घरी, दत्त चोपदारी करीतसे. म्हणून तिथे जाऊन राहतात महाराज हे सुख प्राप्त करण्याकरता. देवई चिरज चरणीची माती, देवाईची रज चरणीच्या माती, देवई चिरज चरणीची देवाईची रज चरणीची माती. धावत चालती मागे, धावत चालती मागे, धावत चालती मागे. देवाईची रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे. देवाईची रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे. देवईची रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. भगवान इच्छा करतात चरण रजाची माती. आणि इथे सुद्धा तुकोबराय म्हणतात तेच. त्याच्यात काही वेगळे पण नाही. सुख वसे येची ठाई याच ठिकाणी. कुठे कुठं रे? लक्षच नाही आपलं इथं. कीर्तनात लक्ष नाही. कुठं आहे? म्हशीकडे गेलंय. सुखवसे हे चिठाई बहुपायी म्हशीच्या. बहुपायी पायी म्हटलं की पाय आले आणि संतांच्या पायाजवळ सुखाची वस्ती आहे. देव इच्छे रज चरणीची माती. माती याचा अर्थ काय? ही माती आहे ज्या राजा चाललेले आहेत ज्या वाटानी ती माती घेऊन आपल्या कपाळाला लावली म्हणजे होतं का? असाही एक अर्थ आहे महाराज. आणि दुसरा अर्थ असा आहे रजकण म्हणजे ज्ञान. ती ज्ञान पैगा भरवे जरी मनी अथी अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेस असं सांगितलं आहे. ते ज्ञान कुठं आहे? संतांच्या जवळ आहे. ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर संताकडे जावं लागेल. देवालाही ज्ञानाची अपेक्षा झाली महाराज. नाथ महाराज म्हणतात नाथाच्या घरची उलटीच खून पाण्याला लागली मोठी तहान. नाथाच्या घरची उलटीच खून, नाथाच्या घरची उलटीच खून. उलटी खून काय? उलटी खून पाण्याला लागली मोठी तहान. तर पाण्याला तहान लागत असती का? पाण्याला तहान लागत असती? जे पाणी आपल्याला लागलेली तहान शमन करतं. नाथांच्या बोलण्यामध्ये काही विशेष अशा प्रकारचा भाग आहे. नाथाच्या घरची उलटी खून. पाण्याला लागली मोठी तहान. पाण्याला तहान लागणं म्हणजे पाणी पाण्याकडे ओढणं.
म्हणजे देव हा जो आहे तो सर्वेश्वर तिथं सुखच आहे, पण त्याला सुखाची अपेक्षा झाली. तो सुखरूप असून सुखाची अपेक्षा झाली महाराज. आणि ती सुखाची अपेक्षा अशामुळे झाली, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याजसाठी. अशा प्रकारे त्याला माहितच नाही आपण किती किमतीचे आहेत, म्हणून त्याची किंमत प्राप्त करून घेण्याकरता नेमकं काय आहे, काय गुड आहे याच्यामध्ये, याच्यासाठी पाण्याला लागली मोठी मोठी तहान. ते शमन करण्याकरता ते आणि देवही त्यांच्या पाठीमागे धावतायत. का तर ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता. देव म्हणजे ज्ञान ना, पण तो स्वयंभू ज्ञान असून सुद्धा त्याच शांती होत नसते महाराज. होत नाही. मग दुसरीकडे जावं लागतं तेव्हा शांती होते. म्हणून देवाला सुद्धा आपला देवपणा सोडावा लागला आणि तिथं जाऊन राबावं लागलं. साधूच्या घरी संतांच्या घरी राबावं लागलं महाराज. इथेही त्यावेळेस राबले असतील, त्याच्यात काय नवल आहे. म्हणजे ते गुरुवारी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज, जोग महाराज, आमच्या संप्रदायाचे असणारे रंगनाथ गुरुजी, देव राबला बरं. भगवान बाबा भाऊ यांच्याकडे देव राबला. आजही राबतो, आजही राबतोय. राबला म्हणजे काय आता ती संपल्या असा अर्थ समजू नका. आजही राबतोय. तसं तुकोबारायांच्या घरी राबला, नाथाच्या घरी राबला, सावता महाराजाच्या घरी राबला, नामदेवरायाच्या घरी राबला, तुकोबारायाच्या घरी राबला. कुठं राबला नाही असं नाही. कबीराच्या घरी राबला. कबीराच्या मागे विनू लागे शेले, माळ्या सावत्यास खुरपू लागे, असा देव राबतो महाराज. तुमच्या आमच्या घरी राबत नाही. ठेवल्याला गडी राहत नाही. राहतो का ठेवल्याला नौकर, त्याचा सुद्धा भरवसा नाही, तर देव कवा राबला आपल्याकडे नाही. देव राबण्याकरता आपली सुद्धा तेवढीच पात्रता असावी लागते, तेव्हा देव राबत असतो. तेव्हा आपल्या घरी देव राबत असतो. आपल्याला कळलं पाहिजे देव राबतो हेही कळावं लागतं महाराज. 36 वर्ष देवानी सेवा केली नाथांच्या घरी सदेह. आजही सेवा चालू आहे देवाची, पण सदेह स्वरूपामध्ये नाही. त्यावेळेस सदेह स्वरूपामध्ये देवानी 36 वर्ष देवाची नाथांच्या घरी सेवा केली. 36 वर्ष नाथाला कळू दिलं नाही. कळत नव्हतं का? कळालं नसतं का? ते नाथ महाराज होते, पण कळू दिलं नाही. या बाबांनीच कळू दिलं नाही. मायेचं अस्त्र टाकलं. 36 वर्ष जर कळालं मी देव आहे हे जर कळालं तर देव मला सेवा करू देणार आणि त्यांच्या सेवेमध्ये जे सुख प्राप्त होतं ते मिळणार. आणि साधूच्या सेवेमध्ये सुख आहे. विठाल विठाल गवरदारी विठ्ठल श्री त्या सुखाच्या अपेक्षेमुळे त्यांनी नाथांना कळू दिलं नाही. मात्र साधू साधू असावा लागतो. तो संधी साधू असू नये. नुसता साधू आहे पण संधी साधू आहे. संधी साधूचा उपयोग नाही महाराज. संधी सापडली की लोक फसविले, संधी सापडली की लोक फसविले, संधी सापडली की लोक फसविले, असे लय पडले. अरे एवढ्या मोठ्या या विज्ञान युगामध्ये सुद्धा माणसं बावळटासारखं देवराच्याकडे पळत येत. काय मिळतं कुणाला ठाऊक, मला तर काय माहित नाही, पण जातात. संधी सापडली की घेतो वरबडून पैसा. ते म्हणतो मस्त ठिकाणी दाखवलं बघा बाबा. मग आता काय करतो म्हणली तुम्ही बी बघतात जणू. मी काय बघतो, हे काय बघतोय डोळ्याने. मी काय बघू, मी काय बघू, मी तुम्हाला बघतो डोळ्याने पाहतो. मला काय अंगात येतं का? कुठं कापूर आरती लावावं लागते का धूप आरती करावं लागते, काय करावं लागते, काय बघता. आणि कुणाला कळालं बघून महाराज. ज्याचा त्याचा भोग ज्याला त्याला प्राप्त होत असतो
ती भोगाची भोगूनच निवृत्ती होत असते अशी होतच नसते. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ओंकार. असा प्रकार आहे. म्हणून महाराज कुठंही पळत जाऊ नये. संताशिवाय मार्ग नाही, संताशिवाय सुख नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात सुख बसीची टाई बहुपायी संताची. बहु म्हणजे अत्यंत, ज्याला गणित नाही, अगणित अशा प्रकारचं सुख संतांच्या पायाजवळ आहे. मग दुसरीकडे का जावं? मानवानी केला वास मानवानी केला वास मानवानी केला वास मानवानी केला वास मनानी केला वास मनोनी केला वास मनोनी केला वास मनोनी केला वास मानवानी केला वास मानवानी केला वास मानवानी केला वास मानवानी केला वास नाही नाच येताई नाही नाच येताई. नाही नाच येताई नाही नाच येताई. मनवानी केला वास मनवानी केला वास मनवानी केला वास मनवानी केला वास संतांच्या जवळ अविनाशी सुख अशा प्रकारचं आहे जे नाश पावत नाही. मनोनी केला वास, त्या ठिकाणी
सहवास म्हणजे त्या ठिकाणी सहवास असा अर्थ आहे. अखंड सहवास ठेवला. कधीतरी संताला भेटण्यामध्ये अखंडता राहत नाही आणि बुद्धी ही फार कठीण आहे. अनेक बुद्धीचे तरंग क्षणाक्षणा पालटती रंग, धरू जाता संगत होतो होय बाधक. जसा विषय पाहिला की बुद्धी पालटली जाते. पण साधूच्या सहवासामध्ये राहिलं तर विषय त्रास देत नाहीत. पण साधूच्या सहवासामध्ये राहण्यामध्ये महत्व आहे. दुसरीकडे गेलं की विषय त्रास देतात. पण साधू सहवासामध्ये विषयाला काय झालेलं असतं ते ताब्यात घेतलेले असतात महाराज. म्हणून केला वास. कशामुळे? नाही नाश इठाई. इथे नाश नाही. कसा नाश नाही? चारही प्रकारचा नाश नाही महाराज. ते सुख आहे तिथे. अविनाशी सुख त्याला म्हणतात. प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अनन्याभाव आणि अत्यंताभाव, या चारही अभावाचा जो प्रतियोगी असतो तो सुखी आत्मा, तो परमात्मा, ते सुख त्या ठिकाणी असतं. तर ही भाषा अवघड आहे तुम्हाला समजायला. इतकं सरळ सरळ नाहीये. प्रागभाव म्हणजे उत्पत्तीपूर्वीचा अभाव, त्याला प्रागभाव म्हणतात. जे उत्पन्नच नाही, अगाजे झालेची नाही, उत्पत्तीपूर्वीचा अभाव, त्याची वार्ता पुसशी काय असं म्हटलेलं आहे. जे झालंच नाही त्याचा काय विचार करणार? आणि जर विचार केला तर मूर्ख ठरतो. एका बाईच्या शिंक्यावरती भोपळा होता. ती बिचारी आपली कांदा चिरीत बसली होती. पण काय काम लागलं म्हणून बाहेर गेली. कसा निष्ठून आहे भोपळा पडला. कशावर? कशावर पडला? येळीवर पडला. येळीवर पडला. आणि ती येऊन बघितल्याबरोबर तिने बघितले भोपळ्याचे काय झाले. भोपळ्यावर येळी पडली. काय येळीवर भोपळा पडला. पाय जीव कोणाचा जाणार आहे? येळीचा जाईन का? हा, येळीचा जातच नाही, भोपळ्याचाच जीव जातो. येळी खुशाला असती घरात. ताण कोणाला आहे? जीव कोणाचा किती? भोपळ्याचा किती? कळाले का? येळी विठाला तुम्ही आम्ही सारे भोपळे. भोपळ्या हो, सावध व्हा. ती काय करत नाही, ती जीव घेती भोपळ्याचा. ती भोपळ्यावर पडली काय आणि भोपळा तिच्यावर पडला काय. कार्यक्रम एकच वाजतो. कसं ती पाहिलं तिने, पाहिल्याबरोबर मोठ्याने रडायला लागली. मोठ्याने गळा काढला तिने. जे काढला गळा ते बरं होतं ना, चांगला होता ना, असा होता ना, तसा होता ना. जे सुरू झालं तिचं पुंग, ती पिपाणी, ते ऐकून आता शेजारी बाया असतात. काय झालं बाया, ही काहून बोंबलाय लागली म्हणून बघायला आले. ही आली, ती आली, ती आली, सारी गल्ली जमा झाली. सगळ्या बसल्या. ती रडायला लागली. तर ही बी म्हणते खरंच ना, चांगला होता ना. ती बी रडायला लागली, ती रडायला लागली. सरीच रड, सारी गल्ली रडायला लागली मोठ्याने. आता ह्यांना कोणाची कोणाला मिळत नाही, सऱ्याच रडत येत. तिचा मालक बाहेरून आला तर ती म्हणला काय झाली, काय काचाकली का काय येळी? अरे येळी कुठं फुटत असती का? येळीचा काय विचार करतो. पण जरा आज जाऊन बघ काय कशाचा नाश झालाय. ते बाहेरच म्हणतं काय येळी गेली का काय. विचारलं, म्हणला काय झालंय काय? ती म्हणली मला नाही माहिती बाया. दुसऱ्याला विचारलं काय झालं, का म्हणून रडत? ती म्हणती मला नाही माहिती बाया. ती रडती म्हणत मी रडते. येळी लय वाईट आहे. संसारात येळी आणि राजकारणात येडी. बेकार. विठाला विठाला.
तिला 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 विचारित आत प्रवेश केला. ते म्हणले तू का रडती? ही रडती म्हणून मी रडती. अहो तुमची मालकीन रडते म्हणून मी रडते, मला तरी काय माहिती का म्हणून रडते. गपच पण जरा तुम्ही. त्यांना गप केलं. म्हणले तू का रडतीस? त्यांनी विचारलं इळीनी भोपळ्यानी. त्या भोपळ्यानी इळीला विचारलं तू का रडती? हे म्हणले बाया मी याच्यासाठी रडले. ती वरून भोपळा पडला म्हणली खाली. आणि जर माझं लेकरू असत आणि ते जर त्याच्या खाली आलं असत आणि ते जर भोपळा त्याच्या टोंबल्यात पडला असता तर ते जाग्यावर मेलं असत. ह्याच्यासाठी तू रडत येते. कुठे लेकरू? ती म्हणली व्हायचंय अजून. आगाजी झालेच नाही. त्याची वार्ता पुसशी काही महाराज. जे झालेलंच नाही त्याचं दुःख काय करायची गरज आहे? अहम सोहम ब्रह्म आतळले अहम सोहम ब्रह्म सोम ब्रह्म सोम ब्रह्म आन झाला प्रपंच आहे परब्रह्म प्रपंच आहे झाला प्रपंच आहे परब्रह्म झाला प्रपंच आहे अहम सोहम ब्रह्म अहम सोहम ब्रह्म न झाला प्रपंच झालंच नाही. याला प्रागभाव म्हणतात महाराज. शास्त्रामध्ये याला प्रागभाव म्हणतात. आगाजी झालीची नाही म्हणजे न झाला प्रपंच. मग आहे काय? आहे परब्रह्म. अहम सोहम ब्रह्म आकळली किंवा अहमही ब्रह्म आहे आणि सोहमही ब्रह्म आहे. लक्षात घ्या. अहमही ब्रह्म आहे आणि सोहमही ब्रह्म आहे. सर्वही सर्व ब्रह्मरूपच अशा प्रकारचं आहे. ही प्रचिती केव्हा येते? करावी हाला चाली. आपण अजून तिकडे गेलोच नाही. केव्हा येते ही प्रचिती? ज्या वेळेला कळतं हे झालंच नाही म्हणजे प्रागभाव निश्चित लक्षात यावा लागतो. आपल्या नक्की लक्षात येत नाही प्रागभाव. आज झालाच नाही असं वाटत नाही. मग हे दिसतंय काय? माणसाला राग येतो, माणसाला वस्तू घ्या वाटतात, माणसाला बायको करा वाटते, माणसाला प्रपंच करा वाटतो, माणसाला गाडी घ्या वाटते, माणसाला शेती करा वाटते, माणसाला उद्योग करा वाटतो, कारखाना टाका वाटतं. ह्याचं काय? ह्याची काय वाट लावायची? हे सगळं दिसतंय त्याचं. हे जन्मत आहे, जगत आहे, मरत आहे, ह्याची काय वाट लावायची? आणि वाट लावायची नाही. हा भ्रमातला खेळ आहे सगळा. भ्रमरूपी खेळ चाललेला आहे. आणि म्हणून आपण इतक्या भ्रमामध्ये गेलेलो असतो की हा भ्रम आहे याचा सुद्धा विसर पडलेला असतो. कारण एका जन्माचा हा प्रकार नाही, अनेक जन्माचा आहे. अनादि संसार मालीच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही. अनादि काळापासून आलेलं आहे चालत. मग कसं काही एका जन्माचा आहे म्हणून लगेच काढून फेकून दिलं असं आहे? पटका काढला, कीर्तन झालं की पटका काढून टाकला. एवढं सोपं आहे का ते? अनादि संसार मालीच्या ठाई नित्य विषय भोगिले पाहि. अनादि काळापासून या चित्तावरती या संस्कार झडलेले असल्यामुळे या जीवावर, आणि म्हणून त्याचा परिणाम असा होतो की हे खरंच आहे, हे सत्यच आहे. चालविती व्यवहार, सत्य म्हणून जाऊ द्या,
सगळा व्यवहार कसा सत्य म्हणून चालवला जातो. वास्तविक पाहता सत्य ते नाहीच आहे. कारण सत्य असतं तर तो टिकला असता, पण टिकतच नाही. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तोही वेडा झाला. कारण तो टिकतच नाही, तो अशाश्वत अशा स्वरूपाचा आहे आणि म्हणून त्याला झालाच नाही अशी वार्ता आहे. नीट समजावं लागतं. यालाच प्रागभाव म्हणतात. जो होत नाही पण आहे असा भ्रम होतो त्याचं नाव आहे संसार. जे नसतंच पण आहे असा भ्रम होतो त्याचं नाव आहे मृगजळ. त्याचं नाव काय आहे? मृगजळ. जे नाहीच आहे पण आहे असा भ्रम होतो, तसं संसार नाहीच आहे असा भ्रम होतो. म्हणजे प्रागभावामध्ये आलं. तर प्रागभाव ज्याला लागू पडत नाही, पण संसाराला प्रागभाव आहे का? कारण संसार उत्पन्न झाला असं दिसतो, संसार आहे असा भासतो आणि संसार नष्ट झाला असाही दिसतो. असं आपण नेहमी पाहतो. म्हणून तिथे नाही. तर परमात्मा स्वरूप जे आहे, आत्मस्वरूप जे आहे, ते प्रागभाव स्वरूपामध्ये ते उत्पन्न होत नाही, ते जन्माला येणार नाही. मग जो जन्माला येतो त्याचा नाश असतो. मग त्याला प्रध्वंस म्हटलेला आहे. प्रध्वंस म्हणजे विध्वंस होणे. विध्वंस कशाचा होतो? आहे त्याचा होईल का नाही त्याचा होईल? जे नाहीच त्याचा प्रध्वंस व्हायचं काही कारणच नाही. मग प्रध्वंस कशाचा होतो? जे आहे नव्हतं पण आलं तर त्याचा प्रध्वंस झाला, म्हणजे नाश झाला. जिथे नाश संभवतो. प्रध्वंस याचा अर्थ काय आहे? नाश. याला प्रध्वंसाभाव म्हणतात. प्रध्वंस म्हणजे त्याच्यानंतर असणारा अभाव, उत्पत्तीकालीचा अभाव, उत्पन्न झाल्यानंतरचा, प्रध्वंस झाल्यानंतरचा अभाव, अनन्य अभाव दुसरा भाग आहे. म्हणजे घटाच्या ठिकाणी पट नसतो, पटाच्या ठिकाणी घट नसतो. पट म्हणजे वस्त्र, वस्त्र म्हणजे मडकं नाही, आणि मडकं म्हणजे वस्त्र नाही. अनन्य अभाव आहे दोन्हीच्या ठिकाणी. दोन्हीच्याही ठिकाणी अनन्य अभाव अशा प्रकारचा आहे. ते अभावातच स्वरूप आहे. दुसरं आहे आत्यंतिक अभाव. आत्यंतिक अभाव जे झालंच नाही, त्याचा विषय नष्ट होण्याचा नाहीच आहे, अभावच स्वरूप आहे ते. म्हणून अशाचारी या भावाचा असणारा प्रतियोगी. लक्षात आलं? प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अनन्याभाव आणि अत्यंत अभावाचा प्रतियोग होतो आत्मा. आणि तो आत्मा संतांनी ओळखले असल्यामुळे तुकोबराय म्हणतात, सुखवसे ही चिठाई बहुपाई संताची, म्हणवोनी केला वास नाही नाश येठाई. मग आता इथं पोहोचल्यावर पुन्हा न करावी हालचाली, 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 निवारली चिंता है, निवारली निवारली चिंता ही, चिंता ये न निवारली चिंता है, निवारली चिंता है, मनोनी केला वास, मनोनी केला वास, निवारली चिंता है, निवारली चिंता है, मनोनी केला वास, मनोनी
करावी हालचाली, हलू नये चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. दुरीला मुला की लागे माई. इथं आल्यानंतर महाराज तू परमात्मा आणि ती सुख प्राप्त होत असत. मग न करावी हालचाली, निवारली चिंता. ही ज्याच्यासाठी तुम्ही धडपड करता ना, ती धडपडच समाप्त होऊन जाते. खरं सुख तिथं आहे, पण माणसं साधूकडे तसं जात नाहीत. धडपड वाढविण्याची प्रयत्न करतात. तिथं गेलं तरी ती संसार घेऊनच जाते. बाबा द्या नारळ. कशाला नारळ? कशाला? व्याप वाढवायला. काय करता, नाहीलाच असतो. बाबालाही गिराईक नसतं आमच्यासारखा बाबा बी नारळ देतो. त्याचे 500 रुपये 50 रुपये भेटते त्या नारळाची बी. काय काय जुळीत दोंड आहे का? 10 रुपयाचं नारळ 100 रुपये भेटल्यावर काय न काही काय अशी परिस्थिती. बरं माणसं तरी काय नीट आहेत काय? पार त्याची अशी तिरटफाक झालेली असती. नोटीची सुद्धा अशी चाळणी दिसते, अशी चाळणी. काय नाही, उगा बळच अशी धरावं लागते तिला. देवाला काही नीट वाहतेत का साधूच्या पायावर नीट ठेवतेत का काय? हा असा पार तिच्यात. आता ती कुठंच जिथं चलानाशी झाली का मग देवाकडे जाते तू नोट. भया म्हणती कुठंच चला ना. साऱ्या बाजारात हिंडून आली पण नोट काही चालली नाही. साऱ्या दुनियात फिरून आली, साऱ्या दुकानात गेली, सारीकडे गेली. हिला कोणीच घ्याय ना, फोकट सुद्धा घ्याय ना, तवा पायावर टाकी. किती खराब झालेली असते ती नोट. तिच्या जीवच राहिलेला नसतो. पार काळा झालेला, उघळून 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 त्याचे अक्षर पुसलेले असतात. पैसा आहे का दुसरं काही ती कळत नाही. त्यावेळेला ती देवाकडं 5 रुपये म्हणा रुपये म्हणा जातो देवापाशी. त्याचा उपयोग देवाला होऊ नाही नीटनेटका, महाराजाला होऊ नाही नीटनेटका. अशी नोटा आणि ती काय करतात, देवाला अर्पण करतात. अशी परिस्थिती आहे महाराज. प्रपंच असा आहे, ते घेऊन येतंय, ते असलं घेऊन येतंय. काहीतरी व्यंग घेऊन यायचं आणि ती साधूपुढे मांडायचं. त्यामुळे आपल्याला सुख कसं भेटेल? अविनाशी सुख साधू जवळ आहे. त्याचा कधी विचार आपण केला का? ते सुख प्राप्त जर झालं तर ह्या बाकीच्या ठिकाणी जायची गरज नाही, धडपड करण्याची गरज नाही. आणि ती धडपड आपण वाढवतो. मग साधू म्हणतो तुला तीच पाहिजे ना तर घेऊन जा, करा तुम्हाला कसं करायचं. असं का होत नाही, पण कधीतरी तू माझ्याकडे येशील आणि चिर सुखाला प्राप्त होशील. परंतु आपली जात आहे ती एकदा गुंतल्यावर कधीच सोडित नाही. चला ना दिंडीला, येते ना मागून. चला ना दिंडीला, येतो ना मागून. तर सगळ्या वर्ष निघून जातात. ह्याची दिंडी निघती तरी येऊ दिंडीला येत नाही. परमार्थाकडे कोणी निवडत नाही. सगळं झालेलं आहे. माळकरी झालाय, सगळा संसार झालाय, प्रपंच सगळा झालाय. मसनात गावऱ्या गेल्यात. सारी लाकडं जमा होतीत. आता मसन वाटेत होतीत का नाही, तरी दिंडीला नको वाटतं यायचं. उगाच कुठं जा. आता का नाही, गुडघे काम करीत नाही तर घाल तिकडं चुलीत. गुडघे काम करीत नाही, पाय काम करीत नाही, असं माणूस म्हणतो. अरे आता म्हातार झाल्यावर कुठं उपयोग आहे का? जोपर्यंत जिवंत आहे, जो हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय, तव तो आपले सोयीत पाय. तीर्थयात्री जाय चुकू नको. अशा प्रकाराने तीर्थयात्रा केल्या पाहिजे समाधानाने. म्हातार झाल्यावर इच्छा असून सुद्धा उपयोग होत नाही. नाही बाबा आता यावं वाटतंय, मग मला गाडीत नेतान का? आता तू नवर देव, पुढं बँड, तू गाडीत. आता तुला नवरीच बघून द्यावं लागेल तिथं. म्हणलं मी येऊ का? कशाला येतोस रे, कशाला येतो? आयुष्यभर वारी केली नाही ना, आता म्हातारपणी म्हणतो मी येऊ का? आणि ती बी गाडीत बसून. मोठा उपकार केल्यावानी करतात लोक, काय सांगावं. अशी परिस्थिती आहे महाराज. संताकडे गेलं तर सुख प्राप्त करा. जे सुख आहे अविनाशी अशा प्रकारचं आहे, ते साधू जवळ आहे. त्यामुळं घडतो काय परिणाम शेवट सांगतो. तुका म्हणे निवेतनो, तुका म्हणे निवेतनो, तुका म्हणे निवेतनो,
म्हणे निवेतनो आ तुका म्हणे निवेदनो तुका म्हणे निवेदनो तुका म्हणे निवेदनो तुका म्हणे निवेदनो तुका म्हणे निवेतनो तुका म्हणे निवेतनो तुका म्हणे निवेतनो तुका म्हणे निवेदनो तुका म्हणे निवेदनो तुका म्हणे निवेदनो तुका म्हणे निवेदनो के
गा